निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा। ध्यानमूलं गुरुर्मूर्ति पूजामूलं गुरुर्पदं मंत्रमूलं गुरुर्वाक्यं मोक्षमूलं गुरुकृपा। गुरुकृपा हि केवलं गुरुकृपा हि केवलं गुरुकृपा हि केवलं गुरुकृपा हि केवलम। उत्सव समिती ब्रह्मपुरीच्या वतीने मी सौ रेखा प्रभाकर भरणे उपस्थितांचे मनपूर्वक स्वागत करते। प्रत्येक जीवाचं ध्येय भगवंताची प्राप्ती हेच आहे। अर्थार्थी, जिज्ञासू आणि ज्ञानी अशा साधकांच्या अवस्था आहेत। आपण सर्वसामान्य साधक आहोत। कर्माद्वारा पूजेपासून सुरुवात करून ते आरतीपर्यंत आपण नित्य उपासना करतो। या उपासनेतूनच आपण घडत जातो। उपास्य देवतेची प्रार्थना करण्यासाठी आरती केली जाते। त्या प्रार्थनेने देवता प्रसन्न होते आणि पुढे भक्ती मार्गाचा प्रवास सुरू होतो। आरतीतूनच भक्ताचा नम्र भाव प्रगट होतो। नम्रतेने भगवंत भक्ताच्या आवाक्यात येतो। संत तुकाराम महाराज म्हणतात, नम्र झाला भूता तेने कोंडिले अनंता। जोपर्यंत जीवाच्या अंतःकरणातील तळमळ आर्तता भगवंतापर्यंत पोहोचत नाही तोपर्यंत साधकावस्था प्राप्त होत नाही। ही तळमळ भगवंतापर्यंत पोहोचविणे हे आरतीचे कार्य। आरती आपण सर्वात शेवटीच करतो। आतापर्यंत प्रवचने ऐकली, भजने ऐकली, दान मागितलं। आता आम्ही जे काही केलं ते देवाजवळ पोहोचावं त्यासाठी आरती करून तळमळ भगवंतापर्यंत पोहोचवूया। जी आरती आपण करतो त्याचा अर्थ कळणे सुद्धा महत्त्वाचे आहे। आरती संतांनी केलेली असावी। देवाची संतांचीच आरती करावी असं संत म्हणतात। आजचा आपण तुकारामांचा गाथा ऐकला। त्याच तुकारामांची रामेश्वर भट्टांनी केलेली आरती आपण आदरणीय डॉक्टर ज्योत्स्नाताई पाटणकर यांच्याकडून समजावून घेऊया। आदरणीय डॉक्टर ज्योत्स्नाताई पाटणकर यांना विनंती करते की त्यांनी आपल्या मार्गदर्शनास सुरुवात करावी। नमस्कार। गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णुर गुरुर्देवो महेश्वरः। गुरु साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः। मूकं करोति वाचालं पंगुं लंघयते गिरिं यत्कृपातमहं वन्दे परमानन्दमाधवम्। हरि ओम। तुकोबारायांना, समर्थांना, ज्ञानदेवांना, सर्व संतांना, माझ्या श्री गुरूंना मुख्य नमस्कार करते। आणखीन आजच्या प्रवचनाला सुरुवात करते। आजचा जो विषय आहे हा आता आपला ब्रह्मपुरीचा जो तुकाराम गाथेचा अभ्यास चालू होता, पारायण सुरू होतं, तर त्याचा शेवट आलेला आहे। आणखीन शेवटी आरती म्हणायची पद्धत आहे। आपल्याला कल्पना आहे की तुकोबारायांची आरती जी आहे तर ती रामेश्वर भट म्हणून जे होऊन गेले तर त्यांनी लिहिली होती। आणखीन छोटीशी आरती आहे अगदी, पण गाथेच्या नंतर ती म्हणायची पद्धत आहे। निळोबारायांनी पण एक तुकारामांची आरती लिहिलेली आहे, ती बरीच मोठी आहे, पण रामेश्वरांनी जी केलेली आहे तर ती केवळ 3 कडव्यांची आरती आहे। आता गाथेचा शेवट आल्यामुळे ह्या आरतीचा आपण थोडासा विचार करूया, थोडक्यात विचार करूया। आरती अशी आहे की आरती तुकारामा स्वामी सद्गुरुधामा सच्चिदानंद मूर्ती पाय दाखवी आम्हा। राघवे सागरात पाषाण तारी येले तैसे या तुकोबाचे अभंग रक्षिले। तुकिता तुळणेसी ब्रह्म तुकासी आले म्हणून रामेश्वरे चरणी मस्तक ठेविले। अशी ही थोडक्यात अगदी आरती आहे, छोटीशी आरती आहे। त्याचा आपण दिलेल्या वेळामध्ये विचार करायचा प्रयत्न करूया। आधी आरतीचा आपण नेहमी काय करतो की कुठचाही समारंभ झाला की आरत्या म्हणतो। विशेषतः आपल्याला ज्या माहिती आहेत तर त्या नवरात्रात किंवा गणपती उत्सवात ह्या आपण आरत्या म्हणतो। अनेक देवांच्या अनेक
संतांच्या ह्या सगळ्या आरत्या त्यावेळेस म्हटल्या जातात. ज्या संतांचा दिवस असेल त्या दिवशी त्यांचीही आरती म्हटली जाते. ह्या कशासाठी म्हटल्या जातात? आरतीचा अर्थ काय आहे? आरती जी आहे ती आर्ततेने करण्याची गोष्ट आहे. आरती दुसरी त्याचा फोड आहे. एक म्हणजे आर्तता. आपण जेव्हा काहीही प्रार्थना करतो, त्यांची स्तुती करतो ह्या आरतीतनं, तर त्यावेळेस ती मनापासून आर्ततेने करायची असते. केवळ वाद्यांच्या गजरात आणखीन ताल, सूर, पेटी वगैरे यांच्या सहाय्याने करायची ती आरती नाही, ते गाणं होतं. पण आरती जी असते तर ती तालासुरात व्यवस्थित करायला लागते. आणखीन ह्या आरतीला दुसरा आहे तर आरत. जोपर्यंत आपल्या मनात त्यांच्याबद्दल प्रेम आहे तर त्याच काळात आपल्याला ही आरती करायची असते. त्यांच्याबद्दल प्रेम जागृत व्हावं म्हणून आरती करायची असते. आणखीन ही आरती जी आहे ती मनापासून, अगदी हृदयापासून आपल्याला ही म्हणायची असते. मग तिथे ताल, सूर काहीही नसलं, वाद्य नसली, झांजा नसल्या, टाळ, बीळ काही नसलं तरी काही बिघडत नाही आहे. ही आरती मनापासून त्या देवतेला आळवण्यासाठी आपण करतो, त्यांची स्तुती करण्यासाठी करतो. या आरतीनंतर प्रसाद हवाच असं काहीही नसतं. अर्थात इथे प्रसाद मिळणार आहे आरतीनंतर, हे बरोबर आहे. पण आरतीच्या नंतर प्रसाद हवा वगैरे खऱ्या आरतीनंतर काहीही नाही आहे त्याची आवश्यकता. देवाला झोपवताना शेजारती केली जाते. त्याच्यात देवाचा काय म्हणूया आपण, देवाच्या गुणांची स्तुती असते त्याच्यात. आणखीन त्यांनी सुखाने झोपावं, आनंदाने झोपावं म्हणून ही प्रार्थना असते. त्याची कृपादृष्टी आपल्यावरती असावी म्हणून प्रार्थना असते. तशी ही जी आरती आहे ही तुकाराम महाराजांची आरती आहे. आणखीन ती त्यांचा शिष्य रामेश्वर भट म्हणून जे होते तर त्यांनी केलेली आहे. आपल्याला रामेश्वरांच्याबद्दल ही कथा माहिती आहे की तुकारामांचे अभंग नदीत बुडवण्यासाठी रामेश्वरांनीच त्यांना आज्ञा केली होती. आणखीन तुकारामांनी ती आज्ञा पाळली होती, ब्राह्मणाची आज्ञा म्हणून, की तुम्ही मला आज्ञा केली आहे मी पाळतो. पण त्याच्यानंतर जे झालं तर त्याच्यामुळे इथे त्याच्यात स्पष्ट लिहिलेलं आहे की तुकोबाचे अभंग रक्षिले म्हणून रामेश्वरे चरणी मस्तक ठेविले. आणि चरणी मस्तक ठेवलं याचा अर्थ तुकाराम महाराज अत्यंत श्रेष्ठ आहेत, ते गुरुपदी आहेत, हे रामेश्वर भटांनी मान्य केलं, हे त्यांनी पूर्ण स्वीकारलं. आणखी नंतर मग त्यांचे शिष्य म्हणून रामेश्वरांनी ही आरती लिहिलेली आहे. सुरुवात आहे की आरती तुकारामा स्वामी सद्गुरु धामा. त्यांना स्वामी म्हणतात. आरती करतोय तुमची, मला तुमच्याबद्दल अत्यंत प्रेम आहे. आणखीन त्या प्रेमापोटी खूप आर्ततेने तुम्ही माझ्यावर कृपा करावी म्हणून मी तुमची आरती करतोय. तुकाराम महाराज मी तुमची आरती करतोय म्हणून ते म्हणतात. आणि स्वामी त्यांना म्हणतात. आता स्वामी कोणाला म्हणतात? ज्यांच्या ताब्यात आपण असतो, ज्यांचं आपण ऐकतो त्यांना आपण स्वामी म्हणतो. जवळजवळ स्वामीची गुलामगिरी केली जाते असं आपण म्हणूया. आणि ही गुलामगिरी जी आहे, ज्याला दास्य भक्ती म्हणतात, तर ही अत्यंत आनंददायक असते. म्हणजे तिथे त्या दास्यात कुठेही सक्ती नसते, तिथे केवळ प्रेम असतं. आणखीन त्यांची सेवा करायला मिळतीये, त्यांचं दास्य करायला मिळत आहे ह्याच्याबद्दल कृतज्ञता असते. त्याच्याबद्दल सद्गुरूंची आपल्यावरती कृपा आहे ह्याच्या असं वाटत असतं. म्हणून त्यांना स्वामी म्हटलं आहे की तुम्ही माझे स्वामी आहात, आणखीन तुमची मी आरती करतोय. स्वामी आहेत, सद्गुरू आहेत, धाम आहेत. 3 शब्द आहेत. जे सद्गुरू आहेत तेच स्वामी आहेत आणि तेच परमधाम आहेत. धाम म्हणजे राहण्याचं ठिकाण, आपलं जे ठिकाण आहे तर ते धाम आहे. आणि हे सद्गुरू धामा म्हटलेलं आहे. सद्गुरू हे आपण म्हणतो की देहात आहेत, मी सद्गुरू केले वगैरे पद्धतीने बोलायची पद्धत आहे. पण वास्तविक पाहिलं तर आपण सद्गुरू करत नसतो. सद्गुरू आपला स्वीकार करत असतात. म्हणजे सद्गुरूंनी मला स्वीकारलं हे म्हणणं जास्त बरोबर आहे. मी सद्गुरू केले हे अहंकार आपला थोडासा दाखवतं. म्हणजे माझ्याकडे सद्गुरू आहेत, मी सद्गुरू केले. मी कोण करणारी आहे? मला सद्गुरूंनी स्वीकारलं हे माझं भाग्य आहे. आणि मग ते माझे स्वामी झालेले आहेत. ज्या वेळेस त्यांनी मला स्वीकारलं
त्यावेळेस त्यांनी मला एक वचनच दिलं, जवळजवळ म्हणूया. त्यांनी स्वीकार केला. म्हणजे तो कशासाठी केलेला आहे स्वीकार? तो स्वीकार जो असतो तर तो आपल्याला परमधामापर्यंत म्हणजे ब्रह्मस्वरूपापर्यंत, म्हणजे माझं स्वरूप कुठलं आहे ते मला जाणवून देण्यासाठी त्यांनी स्वीकार केलेला असतो. ते स्वतः त्या स्वरूपात असतात. आणखीन त्या स्वरूपात राहून ते आपला स्वतःचा शिष्य जो आहे त्याला देखील तिथेच घेऊन जातात. आपण ऐसे करीती तत्काळ नाही काळ वेळ तया लागे, हे सांगितलेलं आहे. सद्गुरूंचं लक्षण एकनाथ महाराजांनी सांगितलेलं आहे की जो ब्रह्मानंदी सदा डुल्लतू शिष्य प्रबोधिनी समर्थू यथा उचितू निज भावे. त्याच्या आधी हे ब्रह्मानंदी डुलणारा आहे, आणखीन शिष्याला प्रबोधन करणारा आहे. श्रोत्रिय, ब्रह्मनिष्ठ आणि दयाळू असे त्याचे 3 हे आहेत. मी पहिलं चरण विसरलेलं आहे ह्या ओळीचे. पण श्रोत्रिय म्हणजे ज्याचा शास्त्राभ्यास झालेला आहे. आता शास्त्राभ्यास सद्गुरूंचा कशासाठी झालेला असायला लागतो? काही शिष्य असतात की जे श्रद्धेने त्यांनी सांगितलेलं सगळं स्वीकारतात, पण सगळे शिष्य असे नसतात. आणि जाणून घेतल्याशिवाय जर का आपण साधना करायला लागलो तर ती साधना तेवढी फलद्रूप होत नाही. जाणून भक्ती केली दासाची आवड आहे देवा अत्यंतिक. जेव्हा जाणून बुजून करतो, म्हणजे जाणून बुजून म्हणजे ज्ञानपूर्वक आपण करतो, तर त्यावेळेस त्या भक्तीला काही अर्थ येतो, त्यावेळेस त्या साधनेला अर्थ येतो, त्यावेळेस ती साधना फलद्रूप होते, म्हणजे आपल्याला खरोखरी परब्रह्मापर्यंत घेऊन जाते. आणखीन ती होण्यासाठी आपल्या मनात ज्या काही शंका असतात त्यांचं निरसन झालं पाहिजे. ब्रह्म म्हणजे काय आहे, कसं आहे, मी ब्रह्म कसे आहे, ह्या ज्या सगळ्या शंका असतात त्यांनी सांगितलेलं असतं आपल्याला की ते ब्रह्म तू आहेस. पण ते ब्रह्म मी कशी हे मला समजलं तर मला उत्साह येतो अधिक, मी जास्त आनंदाने ती साधना करू शकते. यासाठी हे समजावून देण्यासाठी जे सद्गुरू जे आहेत तर ते श्रोत्रिय म्हणजे शास्त्राचा अभ्यास झालेले असले पाहिजेत, दयाळू पाहिजेत आणि ब्रह्मनिष्ठ पाहिजेत. ब्रह्मनिष्ठ म्हणजे ज्यांना स्वतःला जीव ब्रह्मैक्याचा म्हणजे ते ब्रह्म असल्याचा अनुभव आहे, जे स्वतः ब्रह्मरूप झालेले आहेत, जे असे अपरिवर्तनीय पक्का अगदी दृढ असा ज्यांना अनुभव येतो मी ब्रह्म आहे असा, ते स्वतः देहासह त्यांच्या ब्रह्म झालेले असतात. आणि सद्गुरू असे देहासह ब्रह्म झालेले असले पाहिजेत, तरच ते शिष्याला आपल्याबरोबर घेऊन जाऊ शकतात. जे मलाच माहिती नाही ते मी काय इतरांना सांगणार आहे? मी शिकली 2रीपर्यंत आणि शिकवायला जाते PhDच्या विद्यार्थ्याला. शक्य आहे का हे? तसंच असतं. जो PhD असतो तर तो 2रीच्या विद्यार्थ्याला शिकवू शकतो, आणखीन त्याचबरोबर दुसऱ्या PhDला पण नेऊ शकतो. म्हणून सद्गुरू जे असतात ते कुठच्याही अधिकारी शिष्याला कुठचाही कसाही अधिकार असला तरी त्याला सांभाळून हळूहळू आपल्याबरोबर घेऊन जाऊ शकतात, आपल्या स्थितीला घेऊन जाऊ शकतात. म्हणून त्यांना ब्रह्मनिष्ठ असणं आवश्यक आहे. आणि दयाळू तर पाहिजेतच. तुकाराम महाराजांचा अभंग आहे की बुडते जन देखवे ना डोळा येतो कळवळा म्हणून या. त्यांना लोकांच्याबद्दल कळवळा होता. अज्ञान सागरात बुडतायत, दुःखात राहतायत हे त्यांना बघवत नव्हतं. त्यांची स्वतःची जी स्थिती होती की आनंदाचे डोही आनंद तरंग, तर तशी इतरांना मिळावं ही त्यांना तळमळ होती. आणखीन म्हणून ते इतरांना सांगत होते की मी सांगतोय सगळ्यांना की तुम्ही नामस्मरण करा. हे त्यांची जी बाणा होता तो या तळमळीतून निर्माण झाला होता. आणि ह्याला म्हणतात दयाळूपणा किंवा कृपाळू, कनवाळू हे जे सगळे शब्द आहेत हे सद्गुरूंना वापरण्यात येतात. आणि ते याच्यामुळे आहेत की त्यांना शिष्यांचं दुःख, शिष्य केवळ नाही तर जगातल्या सगळ्या माणसांचं दुःख बघवत नाही. आता दुःख बघवत नाही म्हणजे कोणी उपाशी असला तर खायला द्यायचं म्हणजे दुःख दूर करायचं असं आहे का? ते आहेच. पण त्याचबरोबर त्या दुःखाचं कारणच काढून टाकणं हे जास्त महत्त्वाचं असतं. आणि ते जे कारण आहे तर ते मला माझ्या स्वरूपाचं ज्ञान नाही आहे. मी स्वतःला देह समजते आणि त्यामुळे देहाबरोबर दुःख भोगत असते. मग मी देह नाही, मी ब्रह्म आहे हे जेव्हा मला कळतं तेव्हा ब्रह्म जसं आनंदरूप आहे तसं मी पण आनंदरूप होणार आहे. आणखीन हे सांगण्याचं काम सद्गुरू करतात. श्रोत्रिय, ब्रह्मनिष्ठ, दयाळू असे सद्गुरू असतात. आणखीन हे सद्गुरू आहेत तुकाराम महाराज इथे रामेश्वर महाराजांचे सद्गुरू आहेत. धाम म्हटलाय.
परमधाम म्हणजे ब्रह्म. तुकाराम महाराज म्हणतात की निरंजनी आम्ही बांधिले घर. निरंजन म्हणजे कुठलं? हे ब्रह्मस्वरूप, जे व्यापक आहे, विभू आहे, भूमा आहे, सगळे एकाच अर्थाचे शब्द आहेत. जे नाही अशी एकही जागा नाही असं जे ठिकाण आहे, म्हणजे असं जे तत्व आहे आपण म्हणूया, वास्तविक हे ठिकाण नाही आहे. आपण जसा एखादा देश म्हणतो, आमचं रत्नागिरी गाव आहे, ते एक ठिकाण आहे, त्याच्यात माझं घर आहे, ते माझं धाम आहे असं आपण म्हणूया, ते माझं राहायचं ठिकाण आहे. पण असं ठिकाण इथे अभिप्रेत नाही आहे. तर सद्गुरू धाम म्हणजे ब्रह्मस्वरूप आहे. आणि ह्या ब्रह्मस्वरूपात ते स्वामी जे आहेत ते स्वतः लीन झालेले आहेत, म्हणजे ते ब्रह्मस्वरूप झालेले आहेत. आणखीन ते जे कोणी त्यांच्या सांगण्याप्रमाणे साधन करतील, त्यांना शरण जातील, तर त्यांना ते तिथे घेऊन जाणारा तयार असतात. म्हणून इथे म्हणतात की आरती तुकारामा स्वामी सद्गुरू धामा. आपण सद्गुरू आहात, आपण आपलं जे धाम आहे ते निरंजन म्हणजे परब्रह्म हे आपलं धाम आहे. आणखीन तिथे घेऊन जाण्यासाठी आपण उत्सुक आहात. कधी एकदा शिष्य त्या पदाला पोचतोय असं सद्गुरूंना झालेलं असतं. बाकी प्रांतात कसं असतं की गुरु जे असतात ते थोडंसं हातचं राखून ठेवू शकतात की शिष्य कधी वाद घालायला आला तर त्याचा पराभव करायला गरज असते म्हणून. पण इथे तसा काहीच प्रश्न नाही. दोघंही एकाच स्थितीला जातात, दोघंही एकाच पदाला जातात, दोघंही सारखे होतात. उदाहरण फार छान ह्याला दिलं जातं की दिव्याने दिवा लावला, दोन्ही ठेवले, पहिला दिवा कुठचा आणि दुसरा दिवा कुठचा हे ओळखू येणार आहे का? दोन्ही सारखेच असतात, त्यांच्यात काहीही फरक राहिलेला नसतो. तसं होतं की सद्गुरूरूपी दिवा शिष्यरूपी जो दिवा असतो तर त्याला प्रकाशमान करतो. आणि ज्या वेळेस त्याच्याही अंतःकरणात हा ज्ञानप्रकाश पडतो तर त्यावेळेस शिष्य देखील सद्गुरुपदालाच पोचतो. तो त्यांच्याहून लहान राहत नाही, पण तरी देखील त्या शिष्याच्या अंतःकरणात गुरूंच्याबद्दल अत्यंत कृतज्ञता बुद्धी असते. आणि त्या कृतज्ञतेमुळेच इथे रामेश्वर तुकाराम महाराजांची स्तुती करतायत, त्यांची आरती करतायत. आणखीन ही आरती तेवढ्यासाठीच आहे, त्या दुसरं काहीही कारण नाही आहे त्याला, तेवढ्यासाठीच ही आरती आहे. आता पुढचं जे आहे ते सच्चिदानंद मूर्ती पाय दाखवी आम्हा. सच्चिदानंद मूर्ती म्हणजे काय? सच्चिदानंद मूर्ती म्हणजे ब्रह्म जे आहे ते सच्चित आनंद आहे, हे महत्वाचं आहे. ब्रह्म जे आहे ते सच्चिद आनंद रूप आहे. आणखीन ते ब्रह्म मी आहे असं इथे सांगितलेलं आहे. सच्चिदानंद मूर्ती पाय दाखवी आम्हा, ह्याचा अर्थच हा आहे की स्वामी सद्गुरू धाम जे सद्गुरू आहेत तर ते प्रत्यक्ष सच्चिदानंद आहेत. आणखीन त्यांचे पाय तुम्ही दाखवा असं रामेश्वर भट म्हणतायत की तुम्ही सच्चिदानंद मूर्ती आहात, आम्हाला तुमच्या पायांचं दर्शन घेऊन द्या. आता सच्चिद आनंद मूर्ती म्हणजे काय आहे? सद्रूप, चिद्रूप, आनंदरूप असे जे आहेत तर ती मूर्ती प्रत्यक्ष मूर्तरूपाला आलेले सच्चिद आनंद स्वरूप आहे. ते सत म्हणजे काय आहे? सत म्हणजे कायम असलेली गोष्ट, जे तत्व कायम आहे आहे आणि आहे, ते नाही असं कधीच होत नाही, असं जे तत्व आहे तर ते सत आहे, ज्याचं अस्तित्व कशावरही अवलंबून नाही आहे. मी समजते की माझं अस्तित्व देहावर अवलंबून आहे. माझ्यासमोर खुर्ची आहे, खुर्चीचं अस्तित्व लाकडावर अवलंबून आहे. ते लाकूड जर का नसलं तर खुर्ची राहणार नाही आहे. किंवा दुसरी खुर्ची दिसते मला, ती प्लास्टिकची आहे. प्लास्टिक जर का त्यातनं काढलं तरी देखील तिथे खुर्ची राहणार नाही आहे, खुर्चीचं खुर्चीपणा तिथे राहणार नाही आहे. तर तसं सद्गुरू जे असतात तर ते सद्रूप असतात. तिथे केवळ सत आहे, तिथे दुसरं काहीही नाही आहे. आणखीन हे सद्रूपता जी आहे ती ब्रह्माची सद्रूपता, म्हणजे श्रीगुरू जे आहेत ते ब्रह्मरूप असल्यामुळे तेही सद्रूप आहेत. ते कायम आहेत आणि आहेत, ते नाहीत असं कधीही होत नाही. ब्रह्म जे आहे ते कायम आहेच, ते नाही असं कधीही होणार नाही आहे. म्हणून ते सद्रूप आहेत, ते चिद्रूप आहेत. चिद्रूप म्हणजे शुद्ध ज्ञान, जे ज्ञान कशावर अवलंबून नाही आहे.
आपल्याला जेव्हा ज्ञान होतं तर तेव्हा समोर ज्ञान होण्यासारखी काहीतरी वस्तू लागते आपल्याला, ती जाणायला कोणीतरी लागतं आणि मध्ये ज्ञान होण्याची प्रक्रिया लागते. ह्याला त्रिपुटी असं म्हणतात. अशी कुठचीही त्रिपुटी तिथे आवश्यक नसते, तर केवळ ज्ञान नावाचं जे तत्व आहे, म्हणजे शुद्ध ज्ञान जे आहे तद्रूप ते आहे. ते ज्ञान काहीही नसलं तरी आहे, आणखीन काही असलं तरीही आहे. ते त्रिपुटीवर अवलंबून नाही आहे, कोणी असण्यावर अवलंबून नाही आहे, एखादा पदार्थावर अवलंबून नाही आहे. असं जे ज्ञान आहे सद्गुरूंचं ते स्वरूप आहे, ब्रह्माचं ते स्वरूप आहे. सच्चित आणि आनंद आहे. पुढे ते आनंद रूप आहेत. आनंद रूप आहेत म्हणजे तिथे दुःखाचा लवलेश नाही. तुकाराम महाराजच म्हणतात की दुःख ओखदासी न भेटे, म्हणजे औषधाला सुद्धा दुःख नाही. आपण असं म्हणू शकतो का? आपल्याकडे किती दुःख आहेत, तर तऱ्हेची दुःख आहेत. नसलेली दुःखसुद्धा आपण ओढवून घेतो. टी व्हीच्या सिरियल बघतो आणि मग त्याच्यात जी काय दुःख असतात हिरोईनची, हिरोची, ती सगळी आपण स्वतःची मानून रडायला सुद्धा लागतो. म्हणजे नसलेली दुःख आपण विकत घेत असतो. वास्तविक मी स्वतः आनंद रूपच आहे. मी देखील सच्चिदानंद रूप आहे, पण ते मला ज्ञान नाही आहे. हे ज्ञान करून देण्याचं काम सद्गुरू करत असतात आणि ते जे करतायत ते म्हणून त्यांना सच्चिदानंद मूर्ती म्हटलं आहे. ते प्रत्यक्ष ब्रह्म आहेत. मगाशीच म्हटलं की सद्गुरू जे आहेत तर ते ब्रह्म जाणतात आणि जे ब्रह्म जाणतं तर ते ब्रह्मरूपच असतं. आणि असं ब्रह्मरूपता जी आहे ती सच्चिदानंद रूप म्हणून त्यांना सच्चिदानंद मूर्ती म्हटलं आहे. म्हणजे ते मूर्तिमंत सच्चिदानंद आहेत. पुढे रामेश्वर म्हणतायत की पाय दाखवी आम्हा. तुझी मूर्ती जी आहे ती सच्चिदानंद रूप आहे. विठ्ठलाला सुद्धा असंच म्हणतात की ते हे परब्रह्म विटेवरी. विठ्ठल रूपाने प्रत्यक्ष परब्रह्म आहे, तसंच सद्गुरू रूपाने प्रत्यक्ष परब्रह्म आहे. परब्रह्म सगळीकडे व्यापून आहे, पण ते विशेष हे करून तिथे प्रकट आहे. आणखीन ते खरोखरीच ब्रह्म जाणल्यामुळे ब्रह्मरूप झालेले असतात. आता त्यांचे पाय दाखवा असं म्हणतात, ते चेहरा दाखवा म्हणत नाहीयेत. याला का बरं? सच्चिदानंद मूर्ती पाय दाखवी आम्हा असं जे म्हटलेलं आहे याला कारण हे आहे की पाय दाखवा म्हणजे चेहरा दाखवा असं म्हटलेलं नाही आहे. याला कारण पाय हे अधिष्ठान रूप असतात आणि अधिष्ठान म्हणजे सगळ्याचा आधार आहे, तो पूर्ण आधार आहे. आणखीन तिथे पाय दाखवी म्हणजे तुझं अधिष्ठान आम्हाला दाखव. अधिष्ठान आहे ते ब्रह्म आहे. पावलं जी आहेत ते ब्रह्मरूप आहेत आणि यामुळे जी पूजा करतात ते सद्गुरूंच्या पावलांची करतात. जे आपण नरसोबाची वाडी म्हणा किंवा गाणगापूर वगैरे गेला असलात कधी तर तिथे पाहिलं असेल की तिथे पादुका असतात दत्तांच्या. दत्त ही गुरूंची कायमचा एक अवतार आहे, सद्गुरूंचा अवतार आहे. आणखीन त्यांचा अवताराच्यामुळे तिथे पावलंच फक्त दाखवलेली आहेत, तिथे दुसरं काही नाही आहे. मूर्तीच्यापेक्षा पावलांचं महत्त्व आहे सद्गुरूंच्या बाबतीत. आणि म्हणून इथे म्हणतायत ते की आम्हाला तू पाय दाखव तुझे, म्हणजे अधिष्ठान रूप जे पाय आहेत ते आम्हाला दाखव. आम्हाला पाया पडायचं आहे तुझ्या, म्हणून ते इथे सांगतायत आपल्याला. पुढे सांगतायत की राघवे पाषाणात सागरात पाषाण तारियेले तैसे या तुकोबाचे अभंग रक्षिले. ती कथा तर आता सुरुवातीलाच मी सांगितली की रामेश्वर भटांनीच तुकाराम महाराजांना त्यांचे अभंग नदीत बुडवायला सांगितले होते. याला कारण त्यांच्या विरुद्ध जे तिथले काही लोक होते तर त्यांनी हा शूद्र आहे आणि तरी देखील अभंग करतो, त्याला अधिकार नाही, तरी वेदांचा तो अर्थ आम्हासाच ठावा, येरांनी वाहावा भारमाथा म्हणून सांगतोय वगैरे पुष्कळ पद्धतीने तुकाराम महाराजांच्या विरुद्ध प्रसार केला होता. आणि त्या प्रसाराच्यामुळे रामेश्वर भटांनी त्यांचे अभंग त्यांना बुडवायला सांगितले होते. पण असं असून देखील तुकाराम महाराजांनी ते अभंग बुडवले आणि नंतर मात्र ते तिथेच अन्न पाण्या वाचून बसून राहिले की तूच माझ्याकडनं अभंग लिहून घेतलेस आणि तूच आता ते बुडवायला सांगतोयस, हे कसं काय, हे बरोबर नाही आहे असं सांगून तुकाराम महाराज तिथे बसून राहिलेले होते. तिथे दुसरं काहीही नाही, फक्त तिथे बसून राहिले होते, भजन म्हणत बसले होते. आता
इथे अभंग तुकाराम महाराजांचे जसेच्या तसे 7 दिवसानंतर पाण्यातून वर आले, कोरडे वर आले असं सांगितलं जातं. आपण म्हणू की असं कसं शक्य आहे? जे कागदावरती लिहिलेले अभंग होते ते पाण्यात बुडवले आणि पाण्यात बुडवल्यानंतर ते जसेच्या तसे वर आले न भिजता. हे कसं शक्यच नाही आहे. पण हे कोण लिहित आहे आरती? हा विचार इथे करायला हवा. आरती जी लिहिली गेलेली आहे ती ज्यांनी ते अभंग बुडवायला सांगितले होते त्या रामेश्वर भटांनी लिहिलेली आहे. म्हणजे ते तिथे त्याचे साक्षी आहेत. त्यांनी स्वतःच ते बुडवायला सांगितले होते, बुडवलेले पाहिले होते. आणखीन तरी सुद्धा तेच स्वतः सांगतायत की हे अभंग रामांनी रक्षण केलंय त्या अभंगांचं पूर्णपणे. उदाहरण दिलं की सागरात पाषाण रामाच्यामुळे तरले गेले. रामाच्या नामाने आणि रामाच्या प्रभावाने सागरामध्ये पाषाण तरले गेले. तसंच इथे तुकोबांच्या बाबतीत सुद्धा त्यांचे अभंग पाण्यातून सुरक्षितपणे वर काढले गेले. आपण याला चमत्कार म्हणतो, पण हा भावाचा बळ आहे. हे चमत्कार होत नाहीत असं नाही. चमत्कार ह्या जगात होतातच, अनेक होतात. पण ते चमत्कार जो कोण हे चमत्कार करत असतो आणि ज्याच्या बाबतीत होतात, खरं म्हटलं तर तो चमत्कार करत नाही. ते जे चमत्कार आहेत तर ते त्याच्या बाबतीत ईश्वर त्याच्याकडनं करून घेतो असं आपण म्हणूया. आणखीन हे चमत्कार जे आहेत ते घडले तरी ज्याच्या बाबतीत घडले त्याच्यापुरते ते मर्यादित असतात. ते कोणी सांगायला जाऊ नयेत असं शास्त्र सांगतं. प्रत्येकाला कधीतरी ह्या चमत्कारांचा अनुभव येतो, पण तरी देखील त्या बाबतीत आपण काही बोलू नये, कोणाला सांगायला जाऊ नये असं शास्त्र सांगतं. हे आणखीन का सांगायला जाऊ नये याला कारण आहे की जर का मी माझ्या बाबतीत घडलेला चमत्कार म्हणा, अनुभव म्हणा, असं काही सांगायला गेले त्याने माझा अहंकार वाढतो. मला असा अनुभव आला, तुम्हाला नाही आला अजून, अशा पद्धतीने आपण म्हणू शकतो. आणखीन दुसरी गोष्ट अशी आहे की ज्यांना आपण, समजा आपला अहंकार नसला पण तरी देखील ज्यांना आपण हे सांगत असतो तर त्यांच्या मनात देखील येऊ शकतं की ह्याला हा अनुभव आला, मला का नाही आला अजून, म्हणून तो वाट बघायला लागतो. एखाद वेळी ईर्ष्या निर्माण होते. आणि हे जे वाट बघणं आहे, हे वाट बघणं त्याच्यासाठी हानिकारक असतं. जेव्हा कोणीही कसलीही वाट बघतो तर तेव्हा आपल्याला मन निर्विचार करता येत नाही. आणि मन निर्विचार झाल्याशिवाय त्या परब्रह्माचा अनुभव येणं शक्य नाही आहे. यासाठी या सगळ्या दृष्टीने चमत्कार घडतात हे खरं आहे, अनुभव वेगळे येतात हेही खरं आहे, पण हे काहीही सांगू नयेत असं शास्त्र सांगतं. इथे मात्र सगळे तिथे साक्षी असल्यामुळे रामेश्वर भटांनी प्रत्यक्ष जरी त्यांनीच बुडवले असले तरी तुकोबाचे अभंग देवाने रक्षण केले म्हणून ते सांगतायत. हा महिमा सांगतायत तुकोबारायांच्या अभंगांचा, त्याच्या भावाचा हा महिमा तिथे ते सांगतायत. दुसरा ह्याच्याबद्दल एक आणखीन म्हटलं जातं की अर्थात ह्याला मग चमत्काराचं मूल्य राहत नाही. आणखीन इथे रामेश्वर महाराजांनी प्रत्यक्ष अभंग रक्षिले म्हटलेलं आहे. पण आजकालचे लोक म्हणतात की अभंग कसे काय असे रक्षण केले जातील, असं होणं शक्य नाही आहे. तर लोकांना ते पाठ होते आणि लोकांनीच ते सगळे परत लिहून काढले आणि तुकाराम महाराजांना दिले. पण हे अभंग लिहिणारे जे आहेत ते रामेश्वर भट आहेत आणि त्यांनी हे प्रत्यक्ष पाहिलेलं आहे. आणि म्हणून त्यांच्यावरती विश्वास ठेवायला हवं असं मला स्वतःला वाटतं की त्यांनी जर का पाहिलेलं आहे, हे स्वतः त्यांनीच बुडवलेले अभंग जसेच्या तसे वर आलेले त्यांनी पाहिलेले आहेत, मग अशा ह्याच्यात त्यांच्यावरती विश्वास नाही ठेवायचा. आखो देखा हाल असं म्हणतात, त्यांच्यावरती विश्वास ठेवायलाच हवा. म्हणून सागरात राघवे पाषाण तारले, तसंच तुकोबांचे अभंग पण रक्षिलेले आहेत. पुढे ते सांगतात की तुकिता तुळणेसी ब्रह्म तुकासी आले, म्हणून रामेश्वरे चरणी मस्तक ठेविले. रामेश्वरांनी त्यांच्या चरणावर मस्तक ठेवलं. ह्याला कारण काय आहे? आत्तापर्यंत जे सांगितलं की स्वामी, सद्गुरू, धाम हे सगळं आहेच, पण
त्यांनी जेव्हा ब्रह्माच्या बरोबर तुकाराम महाराजांचं तुलना सुरू केली, तुकणं म्हणजे तागडीत घालून वजन करणं, जेव्हा त्या दोघांचंही वजन करायला गेले तेव्हा ब्रह्माच्या बरोबरीने फक्त तुकाराम महाराज होते, दुसरं काहीही नव्हतं. ब्रह्माच्या इतकं दुसरं काही नाही, फक्त ब्रह्मच आहे. आणि तुकाराम महाराज प्रत्यक्ष ब्रह्म असल्यामुळे ते त्या ब्रह्माच्या बरोबर तेवढेच आहेत असं लक्षात आलं. तुकिता तुळणेसी जेव्हा हे तुकलं म्हणजे जेव्हा असं वजन केलं, जेव्हा असं माप घ्यायला गेलो, तर तेव्हा ब्रह्म आणि तुकाराम हे दोघंही तुकासी आले, म्हणजे त्यांची पारडी समान झाली. तुकाराम महाराज ब्रह्मच आहेत हे निश्चित झालं. आणि असं निश्चित झाल्यामुळे रामेश्वरांनी त्यांच्या चरणावरती मस्तक ठेवलं. रामेश्वर अत्यंत विद्वान होते, अत्यंत विद्वान होते. आणि म्हणूनच त्यांना निकाल करायला बोलवलेलं होतं की तुकाराम अभंग लिहिताय, आणखीन त्यांच्या अभंगांचं काय करायचं, त्याला शिक्षा काय करायची, याच्यासाठी त्या काळचे अत्यंत विद्वान रामेश्वर भट त्यांना बोलवलं होतं. पण ते स्वतः म्हणतायत की तुकिता तुळणेसी ब्रह्म तुकासी आले. ब्रह्म जे आहे ते आणि तुकाराम महाराज ह्यांचं वजन सारखंच भरलं. हे दोघंही सारखेच आहेत, म्हणजे ते दोघंही एकरूप आहेत. परमार्थाचा जो आपल्यासाठी जो एम आहे म्हणूया, जे शेवट काय मिळवायचं आहे काय परमार्थात, तर आनंद रूपता मिळवायची. आणखीन ही आनंद रूपता जी आहे ती मी ब्रह्म आहे हे कळल्यानंतर होणार आहे. मी ब्रह्म आहे हे मला अनुभव प्रत्यक्ष आला पाहिजे. एकदा अनुभव येऊन सुद्धा भागत नाही, तर तो अनुभव स्थिर झाला पाहिजे, पक्का झाला पाहिजे. तो अनुभव मला अखंड पाहिजे. आणि असा जर का अखंड अनुभव असला तरच मी ब्रह्मरूप होणार आहे, नाहीतर मी ब्रह्मरूप होणार नाही आहे. म्हणून तुकिता तुळणेसी ब्रह्म तुकासी आले जेव्हा म्हटलंय, त्या तुकाराम महाराज प्रत्यक्ष तसे झालेले होते. आणखीन प्रत्येक साधकाला ह्या ग्रंथाच्या अभ्यासातनं तसं व्हायला हवं आहे, तसं होणं आवश्यक आहे. आणि तसं त्याने झालं पाहिजे. झालं पाहिजे म्हणजे कमीत कमी त्या दिशेने प्रामाणिक प्रयत्न केले गेले पाहिजेत. आणि असे जर का आपण प्रयत्न केले तरच आपल्याला ते ब्रह्मरूपता शक्य आहे येणं, आनंद रूपता येणं शक्य आहे. जो परमार्थ करायचा, हे गाथा वाचायची, ती कशासाठी वाचायची असते, तर एवढ्यासाठी की माझ्या जीवनात दुःख राहू नये, मी अत्यंत आनंदात जीवन जगावं, आणखीन अत्यंत आनंदात वेळ आल्यानंतर हा देह सोडून जावं, यासाठी परमार्थ असतो. आणि यासाठी चातुर्मास असतो. चातुर्मासात हे सगळं करणं आवश्यक आहे. हे जे साधन करायचं आहे, आपण तुकाराम महाराजांची गाथा वाचली, तो पंचम वेद असं म्हणण्यात येतं. 5वा वेद, 4 वेद आपल्याला माहिती आहेत, ऋक् साम यजुर अथर्व, हे 4 वेद आहेत. आणि तुकाराम महाराजांच्या गाथ्याला 5वा वेद असं म्हणण्याची पद्धत आहे, त्याला पंचम वेद असंच म्हणण्यात येतं. काय येतं असं म्हणायला याला? कारण तुकाराम महाराजांनी जो उपदेश केलेला आहे तो कुठेही वेदाला सोडून नाही आहे. वेदात जे सांगितलेलं आहे तेच गाथ्यात सांगितलेलं आहे. आणखीन अत्यंत स्पष्ट शब्दात आपल्याला सगळ्यांना कळेल अशा पद्धतीने असं त्यांनी ते आपल्यासाठी सांगितलेलं आहे. आणखीन हे सांगितलेलं असल्यामुळे आपण गाथ्याचा जो अभ्यास केला आहे, तर त्या गाथ्यात सांगितल्याप्रमाणे जर का आपलं वागणं झालं तर आपण देखील हळूहळू त्या लायकीचे होऊ की ज्याच्यामुळे आपल्याला परब्रह्म प्राप्ती होऊ शकेल. तेवढी आपल्यामध्ये लायकी येईल. जसं बिगारीतनं किंवा KG म्हणूया, हल्ली KGतनं हळूहळू आपण वर जातो, तशी आपण जशी साधना करायला लागतो तसे आपण हळूहळू वर जायला लागतो. महाराजांनी अगदी सामान्य माणसासाठी उपदेश केलेला आहे, तसाच पुढे देखील केलेला आहे. साधकाला उपदेश केलेला आहे. जे सिद्ध आहेत त्यांच्यासाठी उपदेश आहे. कोणी कसं वागावं हे स्पष्ट सांगितलेलं आहे. अगदी सोपं साधन सांगितलेलं आहे. विधी निषेध जे आहेत वेदात सांगितलेले ते तुकाराम महाराजांनी अतिशय सोप्या शब्दात सांगितलेलं आहे. मानलिया काय वेचे सांगा म्हणून जे अभंग आहे त्यांचा, तर त्याच्यात त्यांनी हे 3 निषेध सांगितले: परधन, परनिंदा, परनारी.
हे त्याज्य आहेत, पूर्ण त्याज्य आहेत. निंदा तर आपल्याला करायला फार आवडते लोकांची, कारण निंदा केली नाही तर आपल्याला बरं नाही वाटत. मग आपण श्रेष्ठ आहोत असं कुठेतरी आपल्याला तिथे दाखवायचं असतं. जेव्हा आपण लोकांची निंदा करतो तर त्यावेळेस मी तशी नाही आहे हे आपल्याला दाखवायचं असतं. आणखीन माझं श्रेष्ठत्व तिथे मला शाबित करायचं असतं. पण आपण एक विसरतो की जेव्हा आपण कोणाचीही निंदा करतो तेव्हा त्या निंदेच्या ह्याच्यात जे अवगुण असतात ते अवगुण आपल्याकडे प्रत्यक्ष तसे आपल्या मनावरती उमटतात, त्याचे संस्कार उमटतात, ठसे उमटतात. कुठचीही गोष्ट, जर का आपण साधी गोष्ट आहे, आपण मांडी घालून बराच वेळ बसलो तर आपल्या पावलावरती त्या वळ्या उमटतात की नाही, कापडाच्या किंवा कसल्याही उमटतात. विशेषतः वय जसं होतं तर तसं त्या रेघा आपल्या पायांवरती वगैरे उमटतात. खूप वेळ जर का बांगडी अशी मागे सारून ठेवली, बांगडी मागे सारल्यानंतर त्या बांगडीचा वळ आपल्या हातावरती उमटतो. तसंच जेव्हा आपण कोणाचीही निंदा करतो तर तसं आपलं अंतःकरण होऊन जातं. आणखीन त्या निंदेचा जो दुर्गुण आहे, ज्याची आपण निंदा करतोय, ज्या दुर्गुणाची, ज्या वाईट वागण्याची आपण निंदा करतोय, तर त्या दुर्गुणाचा ठसा, तो वळ माझ्या अंतःकरणावरती उमटतो. म्हणजे काय झालं इथे? आपलं अंतःकरण दूषित झालं की नाही? आपल्यामध्ये तेच दुर्गुण आपण बाणवून घ्यायला लागलो की नाही? आणि यासाठी असं न करता कोणाचीही कधीही निंदा करू नये. इतकंच काय, स्तुतीसुद्धा करू नये म्हणून एकनाथ महाराज सांगतात. का नाही करायची? कारण तिथे द्वैत असतं. मीच माझी स्तुती केल्यासारखं होतं. मी जर का सगळीकडे ब्रह्मरूपाने व्यापून आहे तर मीच माझी निंदा, मीच माझी स्तुती, हे योग्य आहे का? निंदा करू नये ह्याला कारण आपलं अंतःकरण दूषित होतं. आणि स्तुती पण करू नये ह्याला कारण एक तर आपण कोणाचं तरी स्तुती केल्याने त्यांच्याकडनं अपेक्षा असते असं वाटू शकतं, किंवा दुसरं म्हणजे त्यांनी माझीही स्तुती करावी असं वाटू शकतं. आणखीन तिसरं म्हणजे द्वैत निर्माण होतं. मी एक, आणखीन ती व्यक्ती वेगळी, असं द्वैत निर्माण होतं. व्यवहारात वागताना द्वैत आवश्यक आहे, ते असणारच आहे, ते जाणार नाही आहे. पण तरी आपल्या आतमध्ये मी आणि तो भिन्न नाही आहे ही खात्री पाहिजे. आणि ही जर का खात्री असली ना तर आपण शांत राहू शकतो. कुठच्याही परिस्थितीत आपली शांती ढळत नाही. म्हणजे जर का कोणी काही आपल्याला बोललं, समजा तुकाराम महाराजांना किती छळ झाला होता लोकांच्याकडनं. एका महिलेनी तर त्यांच्या अंगावरती उकळतं पाणी ओतलं होतं, त्यांची गाढवावरती बसून धिंड काढली होती. अनेक पद्धतीने छळ झाला होता, पण तरी देखील त्यांची शांती ढळली नाही. एकनाथ महाराजांना शांती ब्रह्म म्हणत असत, इतकी त्यांची शांती होती. ही कशी काय शांती राहू शकते? याला कारण असंच आहे की ते सगळीकडे स्वतःलाच बघत होते, सगळीकडे ब्रह्मरूपच बघत होते. मग मीच माझा छळ केला, किंवा जर का दुसरा असला तर तो त्याच्या त्रिगुणांच्या अंमलाखाली असतो. त्याचा रजोगुण तमोगुण वर आलेले असतात, त्यामुळे त्यांना तशी कर्म करावीशी वाटतात. यांच्यामुळे त्यांच्या हातनती होतात, पण वास्तविक ती ब्रह्मरूपच आहेत हा तिथे विचार असतो, आणि त्यामुळे त्यांची शांती ढळत नाही. आपण देखील असा जर का विचार करायचा प्रयत्न केला, आपण देखील जर का असा प्रयत्न करत राहिलो, मी ब्रह्म आहे, समोरचा देखील ब्रह्म आहे, तर आपला शांती आपली ढळणार नाही. आपल्याला देखील त्या पद्धतीने वागता येईल. रामेश्वर देखील शेवटी तसेच झाले होते, तुकाराम महाराजांसारखेच झाले होते. तुकाराम महाराजांनी कोणालाही दोष दिला नाही, कोणाचाही दुस्वास केला नाही. समाजाने कितीही त्रास दिला तरी काहीही ते म्हणाले नाही, म्हणून त्यांची आरती करायला लागते. आणखीन गाथा पूर्ण झाल्यानंतर आपण त्या गाथेतनं काय घ्यायचं हे लक्षात घेणं फार महत्त्वाचं आहे. नाहीतर नुसती गाथेचं पारायण झालं, आरती झाली, संपलं. मी जशीच्या तशी कोरडीच्या कोरडी बाहेर आली. असं म्हणतात की गंगेत स्नान केल्यानंतर सगळी पापं नाहीशी होतात. पण जर का पाहायला गेलं तर जे लोक गंगा स्नान रोज करतात ते देखील पापी असतात की नाही? आपण तीर्थयात्रेला जातो, गंगा स्नान करतो, पण त्याच्यानंतर आपल्यात किती बदल झालेला असतो? याला कारण संतांनी सांगितलंय की म्हणे गंगेत जाताना ती पापं त्याच्या अंगावरनं उतरून काठावरती वाट बघत असतात. गंगेत तो जातो, स्नान करतो, शुद्ध असतो, पुन्हा काठावरती आलं की ती पापं त्याच्या अंगावरती पुन्हा जाऊन चिकटतात, त्याला सोडत नाहीत ती.
त्या पापांना घालवायला काय उपाय आहे? तर ह्याच्यात जे सांगितलेलं आहे त्याचं आचरण करणं. काळ सारावा चिंतने, एकांतवासी गंगास्नाने, प्रदक्षिणा तुळशीच्या वगैरे युक्त आहार विहार, नेम इंद्रियासी फार. तुकाराम महाराज सांगतात हे जे साधन ते सगळं सांगतायत, तर ते साधन तसंच्या तसं अंमलात आणणं, त्या पद्धतीने वागणं, हे जर का आपण केलं तर गाथा वाचल्याचा, त्याचा अभ्यास केल्याचा आपल्याला उपयोग होणार आहे. आरतीतनं शेवटी केवळ आरतीचा अर्थ पाहून थांबायचं नाही आहे, तर आपण आरती कशासाठी करतोय आणि त्याच्यातनं आपल्याला काय मिळणार आहे, काय मिळालं पाहिजे हे पाहिलं पाहिजे. जर का ते मिळालं नाही, आपल्यात काहीच जर का बदल झाला नाही, तर मग केवळ तो एक व्यायाम झाला आपल्या जिभेला असं आपण म्हणूया, त्याच्या पलीकडे काहीही नाही. हा जो व्यायाम जिभेला झालेला आहे तर तेवढा झाला, बस तोंडची वाफ गेली. आणखीन काय झालं? पदरात काय पडलं? काहीही पदरात पडलेलं नाही आहे असा त्याचा अर्थ होतो. केवळ एक अहंकार वाढतो की मी गाथेची पारायणं केली म्हणून. त्या पलीकडे काय होणार आहे? आणि यासाठी आपण स्वतःवरती लक्ष ठेवून तसं वागण्याचा प्रयत्न करून जर का ह्या गाथेचा अभ्यास केला तर त्या गाथेच्या अभ्यासाला काही अर्थ आहे. बदल एकदम होत नाहीत. बदल व्हायला खूप काळ लागतो, कारण आपल्यावरती जन्मोजन्मींचे मी देह म्हणून संस्कार असतात, अविद्येचे संस्कार असतात. इतका काळ आपण ऐकतोय हे सगळं. हे जे संस्कार असतात हे एकदम कधीही पुसले जात नाहीत. 4 महिने म्हणजे फार थोडा काळ आहे. देवाची ये द्वारी उभा क्षणभरी जेव्हा म्हणतात, तेव्हा तो क्षण जो आहे तो ईश्वराच्या क्षणाच्या तुलनेत पाहिलं तर आपलं आयुष्य आहे संपूर्ण. आयुष्याची हे साधन आहे सच्चिदानंद पदवी घेणे म्हणून सांगतात महाराज. सर्व आयुष्यभर जर का साधना केली, आयुष्य जे काय उरलं असेल, जर का आपण भराभर पावलं उचलली, खरोखरी मनापासून साधना केली, तर याच जन्मात आपण मुक्त होऊ शकतो. तिथे आळस केला तर किती काळ लागेल माहिती नाही. मग बहुनाम जन्मनाम अंते ज्ञानवान माम प्रपद्यते म्हणून भगवान म्हणतात, म्हणून आपण पळवाट शोधतोच. पण त्याच्यात आवश्यकता नसते. जर का खरोखरी मनापासून हा अभ्यास केला, आपण मनापासून गाथेच सांगितलाय तसं वागण्याचा प्रयत्न केला, नामाची कीर्ती गायलेली आहे. जसं मगाशी 3 निषेध सांगितले तसे त्याच्यात विधी पण सांगितलेले आहेत की बसल्या जागी रामनाम म्हणा, आईवडिलांची सेवा करा. हे काही काही विधी पण सांगितलेले आहेत. सत्कर्म सतत करा. सत्कर्म म्हणजे कोणाचंही वाईट न चिंतिता जे आपल्याकडनं मदत करणं शक्य आहे ते करणं. सत्कर्म म्हणजे काही मुद्दाम जाऊन करायची आवश्यकता नसते, पण जो आपला धर्म आहे, शेजार धर्म वगैरे, ते सगळे पाळणं. मातृधर्म आहे, पितृधर्म आहे, कन्याधर्म, पुत्रधर्म, ते उत्तम रीतीने पाळणं. ह्याने आपोआप आपलं अंतःकरण शुद्ध होतं. आणि हेच तुकाराम महाराजांनी संपूर्ण गाथेमध्ये आपल्याला सांगितलेलं आहे. आणि ह्या गाथेचा आपण जेव्हा अभ्यास करतो तेव्हा त्याच्यात काय सांगितलेलं आहे हे लक्षात ठेवलं पाहिजे. त्याप्रमाणे आपलं वागणं बदललं पाहिजे. हळूहळू बदलेल. 10 वेळा आपण चुकू, पण 11व्या वेळा आपल्याला ते समजेल. आपण व्यवस्थित वागू. आणि आरतीचा आणखीन ह्या गाथेच्या पारायणाचा हा अर्थ आहे. आपण आत्तापर्यंत ज्ञानेश्वरीचं पारायण झालं, दासबोधाचं झालं. दासबोधात देखील अशा पद्धतीची शिकवण खूप दिलेली आहे. परत एकदा वाचून पाहावा. आणि त्याच्यात देखील खूप शिकवण दिलेली आहे. हे सगळं जर का आपण लक्षात घेतलं तर ह्या आरतीचा, आणखीन ह्या पारायणाचा आणि ह्या चातुर्मासाच्या व्रताचा आपल्याला खरोखरी फायदा होईल. मग जे व्हायला हवं आहे ते होऊन जाईल. काय व्हायला हवं आहे? मी ब्रह्म आहे हे ज्ञान व्हायला पाहिजे. मी आनंदरूप व्हायला पाहिजे. आणखीन इथे जे सांगितलेलं आहे की तुकिता तुळणेसी ब्रह्म तुकासी आले म्हणून रामेश्वरे चरणी मस्तक ठेविले. तिथे चमत्कार दिसला म्हणून रामेश्वरांनी चरणी मस्तक ठेवलं. रामेश्वर अत्यंत पंडित होते, तिथे त्यांना चमत्कार दाखवणं भाग होतं. जसं चांगदेव अत्यंत ज्ञानी होते, म्हणजे योगी होते, महान योगी होते. त्यांच्यासाठी तेवढ्याच तोलामोलाचा चमत्कार दाखवायला लागला ज्ञानेश्वर महाराजांना. पैठणचे ब्राह्मण ज्ञानी होते, तिथेही असाच चमत्कार दाखवायला लागला. तेव्हा ते नंतर नतमस्तक झाले. नतमस्तक व्हावे हा आग्रह तरी का होता? तो एवढ्यासाठी की हे अत्यंत अधिकारी लोक होते आणि ते जर का ह्या मार्गाला लागले तर त्यांचं पाहून त्यांचे शिष्य
इतर अनेक लोक परमार्थ मार्गाला लागू शकतात. संतांना अशा थोर लोकांनी आपल्या पायाशी यावं असा हव्यास मुळीच नव्हता. पण ही जरूर होती की लोक जे इतर त्या मार्गाला आहेत तर त्यांनी देखील शुद्ध परमार्थाच्या मार्गाला यावं. आणि म्हणून हा चमत्कार झालेला आहे. आणि म्हणून हे सगळे असे अत्यंत अधिकारी पण जे चुकीच्या मार्गाला होते, जे अहंकारी झालेले होते, त्यांना आणण्यासाठी ईश्वरांनी यांच्या माध्यमातून हे चमत्कार करून घेतलेले आहेत. तुकाराम महाराज म्हटलं की हे चमत्कारांचा उल्लेख येतोच. गाथेमध्ये जरी प्रत्यक्ष नसलं तरी देखील इथे रामेश्वरांनीच प्रत्यक्ष लिहिलेलं आहे. आणखीन तुकाराम महाराजांनी देखील त्यांच्या जो आम्ही जातो अमुच्या गावा अमुचा रामराम घ्यावा म्हणून जो अत्यंत आनंदाने रामराम केलेला आहे, तिथे सुद्धा ते किती सुखात गेले होते विचार करावा. म्हणजे ब्रह्म तुकासी आले असं जे म्हटलेलं आहे त्याचा अर्थच असा की तुकाराम महाराज आणखीन ब्रह्म यांच्यात काडी मात्र फरक नव्हता. या चमत्काराबद्दल केवळ रामेश्वरांनी लिहिलं असं नाही, तर निळोबांचा देखील तशाच पद्धतीचा अभंग आहे. आता निळोबा देखील तुकाराम महाराजांचे प्रत्यक्ष अनुग्रहित होते. त्यांनीही हा प्रसंग पाहिला होता. पण हे सगळे चमत्कार पुन्हा लक्षात घ्यायला हवं की ईश्वर कुठच्या तरी एका उद्देशाने घडवून आणत असतो. आणखीन तो उद्देश आपण पाहिला, आत्ताच विचार केला त्याचा. हा विचार लक्षात घ्यावा. आणखीन एवढं लक्षात घ्यावं की सगळे संत आणखीन परब्रह्म यांच्यात काहीही भेद नाही आहे. संत हे ब्रह्मरूपच असतात. आणखीन हा विचार ठेवावा मनात आपण. आणखीन ह्या आरतीचं आणखीन संपूर्ण पारायणाचं जो आपल्याला उपयोग व्हायला हवा तो करून घ्यावा. इथे आता मी थांबते. आपल्याला सगळ्यांना शुभेच्छा देते. हरिओम. युगे 28 विटेवारी उभा बाबांनी रखमाई सैन्य शोभा कुंडलिकाचे फेटे परब्रह्मालेगा शनिवा हे भीमा उद्धरी जगा. जय देव जय पांडुरंगा हरी पांडुरंगा रखमाई वल्लभा राईच्या वल्लभा पावे जीवलता. जय देव तुळशी माळा गळा कंठी निकाटी वासी पीतांबरा कस्तुरी ललाटी देव सुरवर नित्य भेटी करुण हनुमंता पुढे उभे राहती. जय देव जय पांडुरंगा हरी पांडुरंगा रखमाई वल्लभा राईच्या वल्लभा पावे जीवलगा. जय देव धन्यवेणोना रंगचित्रपाणा सुवर्णाची कमळे वनमाळा गळा राई रघुमाबाई राणी सकळा ओवाळी की राजा बिंबा सावळा. जय देव जय पांडुरंगा हरी पांडुरंगा रखमाई वल्लभा राईच्या वल्लभा पावे जीवलगा. जय देव ओवाळू आरत्या कुरवंट्या येती चंद्रभागे वडे सोडून या घेती विद्या पताका वैष्णवराचती पंढरीचा महिमा स्वामीचा महिमा वर्णावा कीर्ती. जय देव जय पांडुरंगा हरी पांडुरंगा रखमाई वल्लभा राईच्या वल्लभा पावे जीवलगा. जय देव आषाढी कार्तिकी भक्त जनेती हो साधू जनेती चंद्रभागे मध्ये स्नान जे करती दर्शन घेण्या मागे दया होय मुक्ती. यशवासी नामदेव मानवासी नामदेव भावे ओमाडिती. जय देव जय पांडुरंगा हरी पांडुरंगा रखमाई वल्लभा राईच्या वल्लभा पावे जीवलगा. जय देव आरती तुकारामा स्वामी सद्गुरु धामा सच्चिदानंद मूर्ती.
स्वामी सद्गुरु दावा सच्चिदानंद मूर्ती नावा भारती तुकारामा कर्पूर गौरम करुणाकारं संसारसारं भुजगेन्द्रहारं सदा वसन्तं भयानन्दं भवं भवानी शैलं नमामि मन्दारमालां तुलसीदाय कमलमालां शिखराय दिव्यमलाय दिगम्बराय नमः शिवाय कलियुगान्वयवन्दे गजकटोयान्वाणि नरोपपुजे प्रेमेण विज्ञानन्दभूषित भावेन वाणि मणे नमः त्वमेव माता पिता त्वमेव बन्धुः सखा त्वमेव विद्या प्रणं त्वमेव सर्वं मम देवदेव कायेन वाचा मनसेन्द्रियेण तुझ्या प्रकृति स्वभावं तदोयज्ञं सकलपरस्मै नारायणाय समर्पयामि अच्युतं केशवं राम नारायण कृष्णरामोदं वासुदेवं हरे श्रीधरं माधवं गोपिकावल्लभं जानकीनायकं रामचन्द्रं हरे हरे राम 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 हरे 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 कृष्ण 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 हरे हरे ज्ञानेश्वर माऊली माऊली ज्ञानेश्वर माऊली ज्ञानेश्वर माऊली माऊली ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम ज्ञानराज माऊली तुकाराम ज्ञानराज माऊली तुकाराम ज्ञानराज माऊली तुकाराम ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुंगली कवळधार हरे हरे ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ महाराज की जय माऊली ज्ञानेश्वर तुकाराम महाराज की जय 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 देवा प्रसाद हाजऱ्यावा सहवास तुझा जिघडावा देवा सहवास तुझा जिघडावा देव प्रसाद हाजऱ्यावा देवा प्रसाद हाजऱ्यावा निशिदिनी तव मी नाम स्मरावे निशिदिनी तव मी नाम स्मरावे विसर तुझा न पडावा देवा विसर तुझा न पडावा देवा प्रसाद हा मज द्यावा देवा प्रसाद हा मज द्यावा हृदय मंदिरी तू आवैसोनी हृदय मंदिरी तू आवैसोनी ज्ञान योग मज द्यावा देवा ज्ञान योग मज द्यावा देवा प्रसाद हा मज द्यावा देवा प्रसाद हा मज द्यावा हरिभजनामृत निशिदिनी पासुनी हरिभजनामृत निशिदिनी पासुनी जन्म मृत्यू चुकवावा देवा जन्म मृत्यू चुकवावा देवा प्रसाद हा मज द्यावा देवा प्रसाद हा मज द्यावा आत्मसुखावरी प्रसाद द्यावा आत्मसुखावरी प्रसाद द्यावा वियोग तुझा न घडावा देवा वियोग तुझा न घडावा देवा प्रसाद हा मज द्यावा देवा प्रसाद हा मज द्यावा सहवास तुझा जिघडावा देवा सहवास